माऊलींनी संजीवन समाधी घेतली म्हणजे नक्की माऊलींनी काय केलं? नामदेव महाराज हे त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. 250 ते 300 वर्षानंतर एकनाथ महाराज माऊलींना भेटतात. आपल्याला जे पुरावे लागतात ना, असे पुरावे नामदेव महाराजांनी देऊन ठेवले. जिवंत समाधी घेणं आणि संजीवन समाधी यात फरक आहे. हे सांगून द्या ठेवतो. संजीवन समाधी नंतर माऊलींच्या देहाचं काय झालं? माऊलींचं दर्शन करायचं झालं तर नाही होऊ शकत. माऊलींनी समाधी घेताना एक दंड होता, तो मातीत रोवला, त्याला मुळ्या फुटल्या आणि मग तो अजान वृक्ष. पण ती वाळकी काठी होती. माऊलींच्या आशीर्वादाने त्याला पालवी फुटली. आळंदीमध्ये जी समाधी आहे माऊलींची, ती विशिष्ट चौकोनी आकारातली समाधी आहे. त्या समाधीशिलेच्या एक्झॅक्ट खाली ज्ञानेश्वर महाराज बसलेले नाही. कोणी समजा खणत गेलं ते काढून तर तिथे नाही पोहोचणार, अलीकडे पोहोचणार. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या 4ही भावंड समाधीस्थ झाले. मुक्ताबाईंचा देह पण नाही सापडला, अदृश्य झाले. 1972 साली माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता. खरंच उघडलं ना तर फक्त समाधी विवर दिसेल, बाकी काहीच दिसेल. काही वैज्ञानिक प्रयोग झाले होते. कितीही नास्तिक असू दे, काही असू दे, त्यांनी माऊलींच्या समाधीसमोर जाऊन उभा राहा, त्यांच्या परमशांतीचा एक कणभराचा तरी स्पर्श त्याच्या चित्ताला होतो की नाही.